नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तत्सम शब्दांची ट्रिक बघणार आहे आणि हे तत्सम शब्द एकदा बघितल्यानंतर बाळांनो तुमचा कधीच मार्क चुकणार नाही, ही माझी गॅरंटी असणार आहे. तत्सम, तद्भव, देशी सर्व शब्द एकदम ट्रिक नुसार घेतलेले, स्टोरीच्या मार्फत घेतले. फक्त ती स्टोरी काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं काय करायचं कव्हर करायचे. ही जी रिक्वायरमेंट होती ही विद्यार्थ्यांचीच रिक्वायरमेंट होती की सर आम्हाला तत्सम शब्द किती वेळा वाचले तरी लक्षात राहत नाही, काहीतरी ट्रिक घेऊन या. मग त्यांना म्हटलं ट्रिक तर आपल्याला म्हणजे मुळातच आपण ट्रिकसाठीच बनलेलो आहे. मग त्या ट्रिक्सनुसार त्यांना पूर्ण स्टोरीच्या मार्फत त्यांना तत्सम शब्द कव्हर करून दिले. परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक माहिती द्यायची बॅच बद्दल. आपण मराठी व्याकरणाची बॅच बाळांनो लॉन्च केली, ती 19 रुपयामध्ये लॉन्च केली आणि आज महाराष्ट्रामध्ये बाळांनो जवळपास 5000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच आपली परचेस केली किंवा घेतली आणि खूप चांगले फीडबॅक आले विद्यार्थ्यांचे. म्हणजे माझ्याकडे कमेंट पण आहे, मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना संधी टॉपिक, प्रयोग टॉपिक जे जड जात होते, ज्यांना मराठी व्याकरण हा विषय म्हणजे त्याच्यातले काही काही टॉपिक जमतच नव्हते, आज ते विद्यार्थी खूप सोप्या पद्धतीने सोडवत्या, त्यावरचे प्रश्न पण सोडवत्या. महत्वाचं म्हणजे त्यांचे जे स्कोर होते ना बाळांनो 25 पैकी, पहिले त्यांना आहे ना 25 पैकी म्हणजे मार्क येत नव्हते, आता कमीत कमी ते 22 प्लस चालले, काही विद्यार्थी 20 प्लस चालले. हा हा आपला रिझल्ट आहे याचा बॅचचा. का आता त्यांना मी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलंय आणि जेव्हा ते सेकंड रीडिंग करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला हमखास सांगतो त्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये 25 पैकी 25 गुण येणार म्हणजे येणार. ही जी ताकद आहे ही आपल्या बॅचची ताकद आहे आणि हिची किंमत मूळची 199 आहे, पण आपण तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 19 रुपये ठेवले. जर तुम्हाला ॲपची जर लिंक लागली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲप डाउनलोड करा. काही अडचण आली तुम्हाला आमचा संपर्क नंबर पण देतो बघा बाळांनो, हा नंबर आहे आपला 8329603029. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बॅच बद्दल काय अडचण असेल तर. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता आपला तत्सम शब्दांचा असणार आहे, त्यानुसार बघा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी काय होईल बाळा लक्षात येईल आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आलं लक्षात? चलो बघा डेफिनेशन काय आहे तर संस्कृत भाषेतून जशास तसे मराठी भाषेत आलेले शब्द त्यांना म्हणायचं तत्सम शब्द. ज्याच्यामध्ये बदल होत नाही, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, जशास तसे आलेले जे शब्द असतात बाळा त्याला म्हणायचं तत्सम शब्द असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? तत्सम शब्द कशाला म्हणायचं? मग कोणकोणते बघा उदाहरणार्थ बघा, कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन. त्याच्यानंतर बघा उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, अध्यापी, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नि, नदी, कमल. आता हे जर आपण असे करायला गेलो किती वेळा वाचले तरी पण आपल्याला याचा काय होतं बाळा विसर पडतो, विसर. पण हेच शब्द हे नाही, याच्यापेक्षा पण जास्त, याच्यापेक्षा हे फक्त उदाहरणार्थामध्ये एवढे दिले पण खूप आहे तत्सम शब्द. जर आपण स्टोरी जर बनवली एखादी आणि ती जर आपण लक्षात जर ठेवली तर मला असं वाटतं आपण ते कायमस्वरूपी लक्षात राहणार, आपल्याला कधीच विसरणार नाही. चला बघू आपण तत्सम शब्दांची काय स्टोरी बनवली आहे आणि खूप वेळ देऊन मी बनवली, त्यानुसार मग तुम्ही याला नक्की मेसेज वगैरे करा, ॲपला वगैरे करा किंवा कमेंट करा, त्यानुसार मग आपल्याला जरा थोडं मोटिवेट भेटतं आणि आणखीन चांगले चांगले आपल्याला बनवता येतं. बघा तत्सम शब्द आहे बाळा, याचा ट्रिक बघायचा आपल्याला. ट्रिकनुसार यामध्ये काय आहे ना लक्षात घ्या, पहिले घाई नाही करायची, आपल्याला एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं, हळूहळू शिकवणार, प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा याच्यामध्ये. बघा एक प्रीती नावाची मुलगी, ठीक आहे ना, प्रीती नावाची मुलगी बाळा, सोबत तिच्या भगिनी मंडळ पण आहे. एक प्रीती नावाची मुलगी, तिच्या सोबत कोण आहे बाळा भगिनी मंडळ. त्यांच्याकडे आहे भूगोलाचं पुस्तक, त्यांच्याकडे आहे भूगोलाचं पुस्तक. त्याच्यामध्ये काय आहे ना पर्ण आहे, पर्ण म्हणजे काय पान, पुस्तकाला काय असतं पानं. आणि त्याच्यात काय दिलंय बाळा तर कर्म चांगले करा. काय दिलंय? कर्म चांगले करा. बघा परत एकदा सांगतो, बघा प्रीती नावाची मुलगी आहे, तिच्या सोबत तिच्या भगिनी मंडळ आहे, त्या एक भूगोलाचं पुस्तक घेऊन बसल्या. त्या काय ते एक भूगोलाचं पुस्तक घेऊन बसल्यात, त्या पुस्तकाला काय पर्ण आहे. पर्ण म्हणजे काय तर पानं, बरोबर. आणि त्याच्यात काय दिलंय उद्देश काय दिलाय किंवा त्याच्या कन्क्लुजन काय तर कर्म चांगले करावं माणसाने, काय तर कर्म चांगले करावे. मग आता बघा त्याच्यात जे काय मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे जी,
ती सर्वच्या सर्व मी तुम्हाला एक तर्क लावून सांगणार आहे, एक अंदाज किंवा तर्क लावणार आहे मी. काय म्हणले? तर्क लावल, कोणाच्या आयुष्याशी निगडीत नाहीये. हे सर्व जसं पिक्चर सुरू झाल्याच्या नंतर असं येतं बघा, ही सर्व स्टोरी काल्पनिक आहे, तशी ही पण एक काल्पनिक आहे आणि मी तुम्हाला तर्क लावून सांगतोय, त्याच्यामुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही. बघा हा तर्क लावणार आहे आणि याचा तर्क लावल्याच्या नंतर आपण एक पत्र बनवूया. एक पत्र बनवलं की मग त्याचा एक ग्रंथ तयार करू. ग्रंथ तयार केला का ऋण आणि सर्वांच्या हस्त देऊ. हस्त म्हणजे हातामध्ये देऊ. म्हणजे काय तर हातात देऊ. तर्क लावू, त्याच्यानंतर एक पत्र बनवू. पत्र बनवलं त्याचा एक ग्रंथ बनवू. ग्रंथामध्ये काय ऋण, मी तुमचा काय तर ऋणी असा त्याचा अर्थ होतो, ऋण. आणि शेवटी सर्वांच्या काय करू हस्त. हस्त म्हणजे काय तर हात म्हणता येईल आपल्याला, त्यांच्या हस्त करून देऊ आपण. आता ही जी आपण सांगणार आहे हे सर्व तत्सम शब्द आहे हा जे लिहिले ते. हे सर्व याच्यामध्ये कोण कोणाचा समावेश आहे तर बघा, पुरुष आहे, काही पुरुष आहे, काही कन्या आहे. काय म्हटलं मी? काही पुरुष आहे, काही कन्या आहे. तत्सम शब्द आहे हे पण. सर्व जेवढे लिहिले ते सर्वचे सर्व तत्सम आहे. बघा, काही पुरुष आहे, काही कन्या आहे आणि ह्यामध्ये एका राजाची तुम्हाला मी स्टोरी सांगणार आहे. राजाची. राजाला समानार्थी शब्द काय? नृप हा शब्द आहे. नृप हा देखील तत्सम शब्द आहे. हा पण तत्सम आहे. राजाची स्टोरी सांगायची आहे. हा राजा कसा होता बाळांनो? आता सुरुवात झाली आपल्या स्टोरीला. आता काय झाली? सुरुवात झाली. बघा आता परत एकदा घ्यायचंय. प्रीती तिच्याकडे सोबत भगिनी मंडळ, भूगोलाचं पुस्तक, त्यातला पर्ण, त्याच्यामध्ये कर्म आहे. कर्म करा सांगितलंय. सगळं तर्क लावून सांगणारे पत्र आहे, ग्रंथ आहे, ऋण, हस्त. स्टोरीमध्ये पुरुष आणि कन्या दोघांचा समावेश केलाय. हा राजा आहे आणि हा नृप आहे. आता राजाच्या स्टोरीला सुरुवात झाली. हा राजा कसा आहे? तर हा राजा सभ्य, विद्वान. त्याचं नाव काय? जगन्नाथ. हा राजा कसा आहे? सभ्य विद्वान राजा आहे. सभ्य आणि विद्वान आहे आणि त्याचं नाव काय? तर जगन्नाथ घृणा. जगन्नाथ घृणा. जगन्नाथ नाव, घृणा आडनाव, असं लक्षात. तो मस्तकी काय लावतो? मस्तकी बघा गंध लावतो. मस्तक आणि गंध दोन्ही पण आहे तुमचे तत्समचे. मस्तकी काय लावतो बाळा? गंध लावतो, गंध. आणि त्याला धर्मामध्ये काय करायचं तर उत्तम कार्य करायचंय. धर्मामध्ये काय करायचंय बाळा? उत्तम कार्य करायचंय. कोणाला? या जगन्नाथ घृणाला. या जगन्नाथ घृणाला. हा सभ्य आणि विद्वान आहे, त्याचं नाव जगन्नाथ घृणा आहे. तो मस्तकी गंध लावतो आणि त्याला धर्मामध्ये उत्तम कार्य करायचंय. मग तो एका ठिकाणी गेला. एका ठिकाणी गेला. कोणत्या ठिकाणी? तर बघा, भगवान मंदिर. भगवान मंदिर ह्या ठिकाणी गेला. भगवान मंदिर. त्या मंदिराला कोणी लोक देवालय पण म्हणतात, काय हरकत नाही. भगवान मंदिर, त्याला देवालय पण म्हणतात. मंदिरात गेल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर आपण परमेश्वराचं तिथे काय असतं वरती घंटा. मग त्याने तिथं तो घंटा नाद केला किंवा घंटा वाजवला आणि पुढे गेला. त्याला तिथं भेटले स्वामी समर्थन. त्याला कोण भेटले? स्वामी समर्थन. तिथं स्वामी समर्थांना काही त्यांना ते गुरु मानतात. हा जगन्नाथ घृणा स्वामी समर्थांना काय मानतो? गुरु मानतो. मग तिथं त्या स्वामी समर्थांना काही लोक देवर्षी म्हणतात, काही लोक महर्षी म्हणतात. काय म्हणले? स्वामी समर्थांना काही लोक देवर्षी म्हणतात, काही लोक महर्षी म्हणतात. त्यांनी मागितलं, मला धर्मामध्ये उत्तम कार्य करायचे, काहीतरी मंत्र द्या, काहीतरी मंत्र द्या, काहीतरी सूत्र द्या, जे काय असेल ते, पण मला काहीतरी पाहिजे, असं त्यांनी मागितलं. कोणाकडे? तर बघा, स्वामी समर्थ यांच्याकडे मागितलं. मग ते म्हटले, मंत्र आणि सूत्र देऊन चालणार नाहीये, तर तुला अभिषेक करावा लागेल. अभिषेक काय करावं लागेल बाळा? अभिषेक करावा लागेल, पूजा पण करावं लागेल. अभिषेक आणि पूजा. तो म्हटला, तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले. यांना म्हटला, राजा काय म्हटला स्वामी समर्थांना, की तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले, खूप उपकार झाले. ते म्हणले, उपकार करून चालणार नाही. फक्त असं बोलून चालणार नाही की तुझे माझ्यावर खूप उपकार झाले. तुला आणखीन कार्य करायचे. आणखीन कार्य काय करायचंय? बघ, प्रातःकालच्या समयी, बघा प्रातःकालच्या समयी नदीच्या ठिकाणी शिखर उत्सव करायचा. बघा हा काय म्हटलंय मी? प्रातःकालच्या समयी नदीच्या ठिकाणी शिखर उत्सव करायचा आहे आणि शिखर उत्सव झाल्याच्या नंतर तिथे एक होम करायचा. तिथं काय करायचा? होम करायचा. होम करायचा म्हणजे बाळा त्याच्यासाठी काय काय लागेल तुला? बघा, होम करायला अग्नी पाहिजे, त्याच्यानंतर जल पाहिजे, दही पाहिजे, त्याच्यानंतर होमाला नैवेद्य पाहिजे. नैवेद्य झाल्यानंतर तिथं जे लोक येणार त्याला भोजन पाहिजे, परत पुष्प पाहिजे, कलश पाहिजे, क्लेश हवं, त्यानंतर कमल हवं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. बघा काय म्हटलंय?
राजाला काय सांगितलं, उपकार नकोय, तुला अजून जर चांगलं कार्य करायचं असेल तर तुला प्रातःकाळच्या समय नदीच्या ठिकाणी शिखर उत्सव करायचा. शिखर उत्सव झाल्याच्या नंतर होम करायचा, होम. मग होम करायचं म्हणजे त्याला काय काय हवं, अग्नी, त्याच्यानंतर जल, दही, होमाला नैवेद्य, तिथं जे लोक येणार आहे त्यांना भोजन, पुष्प, कलश, क्लेश, कमल, या सगळ्या गोष्टी पाहिजे. परंतु राजा तिथं करायला काय गेला तरी बाळा, पुण्य करायला गेला होता. म्हणजे धर्माचं उत्तम कार्य करू जेणेकरून आपल्याला काय भेटणार आहे, पुण्य भेटल. पण त्यांनी काय काय मूर्खपणा केला, पुण्य करायच्या ऐवजी त्याने केलं श्राद्ध. त्याने काय केलं, श्राद्ध केलं. त्याला पुण्य सांगितलं होतं, त्याने होमाच्या ठिकाणी श्राद्ध केलं. मग त्याला काय झालं बाळा, पाप झालं. त्याला काय लागलं, पाप लागलं त्याला, बरोबर ना. आता पाप लागल्याच्या नंतर बघा पुढे जाऊन काय काय स्टोरी आहे, तर त्याला अहंकार झाला होता असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं काय म्हणणं आहे की त्या राजाला काय झालं, जगन्नाथ गृहाला अहंकार झालता, अहंकार जास्त, म्हणजे त्याच्याकडे जी सत्ता आहे त्याचा अहंकार झालता. याला दंड हा झालाच पाहिजे. दंड का झाला पाहिजे, कारण त्यांनी होमाच्या ठिकाणी काय केलंय तर श्राद्ध केलं. होमाच्या ठिकाणी काय केलंय, श्राद्ध केलंय, त्याला दंड हा झालाच पाहिजे. बघा त्यानंतर शेवटी त्याच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू आले. त्याच्या डोळ्यात काय आले बाळा, अश्रू आले. मग त्यांनी काय केलं माहिती, त्याला ते सहन नाही झालं, तो दंड वगैरे त्याने विष पिऊन घेतलं. त्याने विष पिलं त्या राजाने. मग त्याचं पृथ्वीवर काय केलं तर पिंड बनवलं. पृथ्वीवर काय केलं, पिंड केलं त्याचं. एवढं सगळं कशामुळे झालं असेल, हे सगळं जे झालं ना, हे सगळं कशामुळे, तर बघा त्याचं पिंड केलं आणि त्याची तिथी सुद्धा बनवली जाते. तिथी पण बनवली जाते. तर हे सगळं कशाने झालं, त्याला दृष्ट संगती होती, दृष्ट संगती होती आणि तो मूर्ख होता. दृष्ट संगती होती आणि तो मूर्ख होता. त्यांनी काय केलं, होमाच्या ठिकाणी श्राद्ध केलं. जिथं पुण्य करायला गेलं तिथं पाप केलं. मग तो मूर्ख राजा होता. मूर्ख पण काय, तत्सम, सर्व तत्सम शब्द हे. मग त्याचा काय झालं बाळा, संसारावर दुष्परिणाम झाला. संसारावर काय झाला, दुष्परिणाम. संसारावर तर झालाच झाला, पण त्याच्या राज्यावर देखील दुष्परिणाम झाला. त्याच्या राज्यावर देखील काय झाला बाळा, दुष्परिणाम झाला. मग आता त्याच्या पुढे काय होणार बघा, त्याला तर पुत्र पण होते, पुत्र आहे त्याला, कन्या आहे, पत्नी आहे. त्या राजाला यांचं काय झालं बघा, त्याला काय पुत्र आहे, कन्या आहे आणि पत्नी आहे. पण त्याच्या चारही पुत्रांचा विवाह झालेला होता. चारही पुत्रांचा काय झाला, विवाह झाला होता. दर्शन काय म्हणायचा, कविता. दर्शन काय करायचा, कविता. कविता म्हणजे दर्शनच्या पत्नीचं नाव काय तर कविता. बघा आकाश काय म्हणायचा, गीता. आकाश काय म्हणायचा, गीता. गीता करायचा. उमेश काय म्हणायचा, लीला. उमेश काय म्हणायचा, लीला करायचा. प्रकाश काय म्हणायचा, नयन. प्रकाश काय म्हणायचा, नयन. आणि गणेशचा मात्र विवाह झाला नव्हता. गणेश आणि शिरीषचा या दोघांचा काही विवाह झालेला नव्हता. बघा त्याला चार, हे त्याचे पुत्र आहे बघा. दर्शन काय म्हणायचं, कविता. आकाश काय म्हणायचं, गीता. उमेश काय म्हणायचं, लीला. प्रकाश काय म्हणायचा, नयन. आणि गणेश आणि शिरीषचा मात्र काही त्याचा विवाह झालेला नव्हता. मग अद्यापी त्यांना एक भगिनी पण होती. अद्यापी त्यांना एक भगिनी होती. तिचं नाव होतं तारा कन्या. तिचं नाव काय होतं तर तारा कन्या असं नाव होतं. तिने सन्मती मागितली. सन्मती म्हणजे काय, मला विवाह करायचं, मला सन्मती हवी. सन्मती कशासाठी मागितली तर तिला मधु सोबत काय करायचा होता, विवाह करायचा होता. मधु सोबत काय करायचा होता बाळा, विवाह करायचा होता. मधुला नंतर समजलं ती तटिका आहे. तटिका, तटिका म्हणजे कजाग बायको, भांडखोर बायको. तटिका म्हणजे डेंजर बायको, अतिशय डेंजर. म्हणजे तिला मधुल नंतर समजलं आणि नंतर त्याला तिची भीती पण वाटायला लागली. कोणाची तर हे बघा, तारा कन्याची. मधुला समजलं. बघा अद्यापी त्यांना एक भगिनी आहे, तिचं नाव तारा कन्या आहे. त्यांनी एक सन्मती मागितली होती मधुनी, सन्मती की मला मधु सोबत विवाह करायचा आहे. मधुला नंतर समजलं का ती तटिका आहे आणि त्याला तिची नंतर काय वाटायला लागली, भीती पण वाटायला लागली. मग त्यांना एक आजोबा पण होते, तिचे आहे ना राजा, त्या राजाला आहे ना वडील पण होते. राजाला वडील ते संत होते. अगोदर अगोदर कोण होते, ते संत होते. नंतर काय झाले, त्यांचं नाव काय, विश्राम सेनारुद्ध. त्यांचं नाव काय तर विश्राम सेनारुद्ध. हे सर्व तत्सम शब्द आहे. विश्राम सेनारुद्ध हे देखील मूर्ख होते. त्याचे वडील का माहिती का, यांच्याकडे ना अब्ज होती, अब्ज. परंतु ते करच भरत नव्हते, फक्त दान द्यायचे. त्यांच्याकडे संपत्ती कशी होती, अब्ज संपत्ती होती.
परंतु ते पण मूर्ख होते, कारण ते नुसते कर देत नव्हते, फक्त दान करायचे. मग हे दोन्ही पण काय तुमचे तत्सम शब्द आहे. असं. अशा प्रकारे हा राजा आणि राजाचे पुत्र, राजाची कन्या, राजाची पत्नी, राजाचे वडील हे सगळ्यांचे काय तर तत्समच्या याच्यामध्ये स्टोरी आहे. मग यामध्ये इतर कोणकोणते शब्द आहेत ते तुम्ही जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं असेल, मी जास्त का नाही टाकलं तर ती लक्षात पण राहिली पाहिजे. एकाच्या रिलेटेड दुसरं. पुढचे पण असेच आहे सर्व देशी शब्द, पोर्तुगीज, कानडी त्यांची पण स्टोरीज आहे त्या पण आपल्याला बघायच्या आता. बघा इतर शब्द काय आहे तर निर्माल्य तत्सम आहे. निर्माल्य, वडनावल, वांगनिश्चय, त्यानंतर बघा स्वल्प, निस्तेज, विनंती, वृक्षवल्ली, विभूती, भेटवस्तू, सूर्य, वैशानर, विभावरी हे देखील काय तुमचे तत्सम शब्द आहे. इथं हा राजाचा स्टोरीचा एंड झालाय, कारण त्यांनी सगळी जेवढी संपत्ती होती सगळी दान करून टाकली त्याच्या वडिलांनी, विश्रामसेना रुद्धाने, आणि तो म्हटला बस मला इथपर्यंत स्टॉप करायचं, मला काहीच नाही. मग तिथं स्टॉप झाला, मग स्टोरी पण थांबली. पुढे राहिलंच नाही ना, दानच, राजाकडे संपत्तीच नाही, त्याला राजा कसं काय म्हणणार आपण, बरोबर ना. आणि मग हे तुमचे इतरचे काय बाळांनो शब्द आहे तुमचे इतर येणारे. आलं लक्षात? चलो धन्यवाद.